नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव मधुकर लक्ष्मण दिघे. हां राहणार सातेवाडी, मुरदळवाडी. हां, म्हणजे सातेवाडीमध्ये मुरदळवाडी, बरोबर. तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर, बरोबर. तर दादा, आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे, बरोबर. बरोबर. मला सांगा दादा, ही मिरचीची आपली व्हरायटी कोणती आहे दादा? आपली ही ज्वेलरी. ज्वेलरी हां, ज्वेलरी व्हरायटी, बरोबर. तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट कंप्लीट झाला आहे दादा? 2 महिन्याचा हां, म्हणजे 2 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे, बरोबर. झाले. बरोबर. हां, तर मिरची या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण हे मिरचीला बेसल डोस खाली खतं भरतो त्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं ही मिरचीसाठी खाली भरलेली बेडमध्ये, बरोबर. बेड खाली. हां, तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं मिरची या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय बेनिफिट भेटला? याच्यामुळं मिरची थोडी लवकर हे झाली, हां, म्हणजे लवकर काढायला आली. काढायला आली. हा, म्हणजे महत्त्वाचं काय झालं, हा थंडीतला प्लॉट होता तसा, हा प्लॉट म्हणजे फुल थंडी होती. ज्या पिरियडला तुमची लागवड झाली त्या पिरियडला पूर्ण थंडी. थंडी होती, बरोबर. आणि आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं तर त्या मानाने 2 महिन्याच्या मानाने आता चांगल्यापैकी ना एकदम जबरदस्त अशी फुलकळी झाडाला, बरोबर. आता भरपूर प्रमाणात फुलकळी आहे आणि महत्त्वाची काय, आता सेटिंग व्हायला सुरुवात झालेली, बरोबर. आता हे जर प्रत्यक्षात पाहिलं ना खाली आता भरपूर प्रमाणात आहे, हे बघा ना चांगल्या प्रकारे आहे ना. आता ही मिरची पण भरपूर प्रमाणात लागलेली आहे आणि त्याची चमक आणि क्वालिटी एक नंबर आहे, बरोबर. आता हे दादांच्या हातात जर पाहिली प्रत्यक्षात, हे बघा ना 2 मिनटं, हे बघा मी मिरची बघा, मिरचीला चमक आणि क्वालिटी एक नंबर आहे, बरोबर. म्हणजे आता हार्वेस्टिंगला आहे प्लॉट, बरोबर. बरोबर. हां, तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. हां, तर मला एक सांगा, इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांबद्दल काय सल्ला असेल? हे दाणेदार खत हे चांगले हां, म्हणजे तुम्ही स्वतः वापरलेले वापरल्यामुळे अनुभव आले. आणि अनुभव पण घेतलेला आहे, बरोबर. तर मग मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपलं ते कडूचं औषध आहे ते वरून स्प्रे काढला त्याचा तुम्हाला काय काय बेनिफिट भेटला होता? त्याच्यामुळं कसा फुटवा मावा, तुडतुडे वगैरे. बाकीचं सगळंच गेलं बुवा. हां, म्हणजे ते मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रस किडे, नागाळे त्यांनी ते कुठं अटॅक केलेलं नाही, बरोबर. अटॅक नाही केला. हां, तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. हां, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.